इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. इतिहास रचला याने, काही खास दिलं हो याने. मर्यादा नहीं वचने रे, विश्वास जपला याने. सप्तपदीने दिलेला हा उपहार रे, माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. माझा शृंगार रे हा, माझा शृंगार रे. मंगळसूत्र 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 मंगळसूत्र. पण फकीराबाई पळून कुठे गेलीये आणि फकीराचा दुसरा अड्डा कुठे आहे? मला नाही माहित साहेब, मला काहीच नाही माहित. मला जाऊ दे, मला काही नाही माहित साहेब. कायद्याच्या मर्यादेत राहून तुम्हाला जे काही करायचे ते सर्व करा, पण मला माझी मुलगी सही सलामत परत पाहिजे. तुम्ही निश्चिंत राहा मॅडम, खूप लवकरच तुम्हाला आनंदाची बातमी मिळेल. कारण की न्यायालयाने जे तुम्ही पुरावे सादर केले होते त्या कागदपत्रांना पुरावे मानायला नकार दिलेला आहे. आणि तसंही खरं तर हेच आहे की तुम्ही खोट्या सह्या आणि खोट्या साक्षीदारांच्या भरोश्यावर केस जिंकायला निघाला होता. आपण हे करू शकतो की ह्या केसच्या निमित्ताने आपण रितिकाला भेटून येऊ शकतो. तिची मुलगी अजून मिळाली नाहीये ना. आपण रितिकाला भेटायला जाऊया. फकीराबाई पकडली गेलीये. काय? फकीराबाई पकडली गेली? जी सर. मुलगी कुठे? सॉरी सर, मुलगी तर अजूनपर्यंत नाही मिळाली. तुझ्यामुळे तुझ्यामुळे आम्ही जेलमध्ये. तुला काय वाटलं? फकीराबाई, हा पोलिसांचा लॉकअप आहे, तुझा अड्डा नाही, समजलेस? साहेब, इथे तर माझं रोजच येणं जाणं चालू असतं. आणि साहेब, जिथे मी रोज येते जाते तेच तर माझं मी घर समजते. इन्स्पेक्टर खान, हिच्याशी महत्वाचं तेवढंच बोला. दोन्ही चोर समोरासमोर आहेत. हो, आता हिला खरंच बोलावं लागेल. हे बघ फकीरा, तुझ्या समोर एकच मार्ग आहे आणि तो आहे खरं बोलणं. आमच्याकडे मार्ग तर खूप आहेत तुझ्याकडून सत्य वदवायचे. शहाणपणा यातच आहे की पोलिसांना कॉपरेट करतो. फकीरा, तू तुझ्या धंद्याविषयी सगळं खरं सांग. तू आतापर्यंत किती मुलं विकलीस? रितिका मॅडमच्या मुलाला नेऊन तू कुठे लपवलंस फकीरा? साहेब, मी माझा गुन्हा कबूल केलाय. मी तुम्हाला सगळं खरं काय ते सांगितलंय. मी या फकीराला पाहायला विकलं होतं साहेब, या फकीराला. काय बोललीस तू? मला तू तुझं बाळ विकलंस? साहेब, साहेब, ही खोटं बोलतीये. आणि तू कोणत्या बाळाबद्दल बोलतेस? साहेब, मी खोटं बोलते साहेब, मी खोटं बोलतेय. काय बोलतेस? कोणती मुलगी खरेदी केली मी? सांग तू. साहेब, साहेब, ही खोटं बोलतेय. किसनगंज मध्ये माझं एक डेअरीचं दुकान आहे आणि इथे माझं सासर आहे. यासाठीच मला इथे यायला जायला लागतं. ही अशी नाही ऐकणार. हिला टॉर्चर रूम मध्ये घेऊन चला. नाही साहेब, मी काही नाही केलं. मी तुम्हाला सगळं खरं खरं सांगितलं. मला कुठेही घेऊन जाऊ नका साहेब, मला कुठेही नका घेऊन जाऊ. दुर्गा, घेऊन चल या फकीराला. चल, बघतेस काय? चल. इन्स्पेक्टर खान, काही बोलले का ती? येस, तिने बरंच काही सांगितलंय. गुड. हिच्यावर कडक पारा ठेवा तुम्ही. ओके. सूर्या, मला तर चैनच पडत नाहीये. हवे तर जाता जातच नाहीये बघ. असं होतं स्नेहा, असं होतं. बऱ्याच दिवसानंतर कोणी आपल्या माणसांना भेटतं ना, तेव्हा असंच बेचैन वाटतं. पण तू चिंता नको करू, सगळं काही ठीक होईल.
आता त्यांना गावावरून यायला वेळ तर लागणारच ना. सूर्या, मला अजून भीती वाटते. भीती? कसली भीती? नाही स्नेहा, मला आता कोणत्याही गोष्टीची अजिबात भीती वाटत नाहीये. बिकॉज माझ्या आत एक नवा जोश आणि नवा विश्वास आलेला आहे. मी सगळं काही चांगलं करायला निघालोय. यासाठी माझ्या बाबतीत वाईट होऊच नाही शकत. जेव्हा आपण कोणाचं वाईट नाही करत तेव्हा कोणी आपलंही काही वाईट नाही करू शकत. ही गोष्ट मीही समजून चुकलोय आणि तूही समजून चुकलीयस. हा, बस ते बिल्डरचं प्रकरण अजूनही अडकलेलं आहे. नाही, सूर्या, बिल्डर विषयी बोलत नाहीये मी. तर मग? माई विषयी बोलतेय मी. माईला का घाबरायचं? अगं, आता माईने तुला माफ केलंय म्हणून तर त्या अंजना काकींसोबत इथे येत आहेत. स्नेहा, करुणेची देवी म्हणतात आईला. ममत्व असतं तिच्यात. ती आपल्या मुलांवर काही काळापुरतं का असेना रागावत जरूर असते, पण त्यानंतर माफ तर करतेच ना. तू चिंता नको करूस, सर्व काही ठीक होईल. माईंनी तुला माफ केलेलं आहे म्हणूनच इथे येत आहेत. हो सूर्या, ममतेचं काही मोल नसतं. आई आपल्या मुलांवर कायम ममतेची पाखर धरते. शिवाय मुलांसाठी हजारो लाखो दुःखही हसत सहन करते. हो, मलाही माहिती आहे आईच्या ममतेचं कोणतंही मोल नाहीये. प्रत्येक आई आपल्या मुलाला त्याच अपेक्षेने मोठं करते की ते मोठं होऊन तिचं नाव मोठं करेल. त्याचं कर्म तिला सुख आणि समाधान मिळवून देईल. पण मी तर कायम माझ्या आई बाबांचं मन दुखवलंय. तू काळजी नको करूस. माईचं मन खूप मोठं असतं. अगं, त्यांनी तुला जन्म दिलाय. तू बघच, त्या तुझ्या सगळ्या चुका माफ करून टाकतील. पण सूर्या, आज मी माईच्या नजरेला नजर कशी मिळवू? हा काय प्रश्न आहे? माईच्या नजरेला नजर कशी देऊ? तुला चिंता करायची काहीच गरज नाहीये. सगळं काही आपोआप ठीक होईल. तू बघत राहा. स्नेहा बाळा. अंजना काकी, माई. स्नेहा बाळा. अंजना काकी, माई. माई, 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 मला माझ्या गुन्ह्यांची शिक्षा मिळाली आहे. धीराने घे बाळा, सगळं काही ठीक होईल. आता मी आलीये ना, मला माझी मुलगी परत मिळालीये. हो बाळा, दीदी बरोबर बोलतायत. तुम्ही दोघांनी जज साहेबांची माफी मागितलीत आणि त्यांच्या मनातली आडी पण दूर झाली. बाळा, बाळा, आता तर तुझ्या बाबांनी पण तुला माफ केलंय. मी बोलले तुझ्या बाबांशी. पण बेटा, आता मात्र जुन्या चुका पुन्हा नको गिरवूस. मुळीच नाही माई, मुळीच नाही. या काही दिवसांमध्ये मी आणि सूर्या खूप काही शिकलो. हो माई, स्नेहा अगदी बरोबर बोलते. आम्ही जे केलंय त्याची खरंच आम्हाला लाज वाटते. आता आम्हाला ते विसरून जायचंय. ही तर चांगली गोष्ट आहे जावे बापू. जेव्हा एखाद्याला आपल्या चुकांची जाणीव होते तेव्हा त्याला शिक्षा नाही करत. माई, माई, मला पुन्हा तुझी ती लहानपणाची बाहुली बनायचंय ग. तुझ्या मांडीवर डोकं ठेवून झोपायचंय मला. तुझी अंगाई ऐकायची मला. तुझी ममता गमावून माझं मन किती रडलंय माई, हे मी तुला नाही सांगू शकत. मला सगळं समजतंय बाळा. वचन दे माई, वचन दे की तू माझ्यापासून कधीच दूर नाही जाणार. कायम माझ्या सोबत राहशील, माझ्या जवळ. मी वचन देते तुला, आता मी तुला कधीच माझ्यापासून दूर नाही करणार. कधीच दूर नाही करणार. परमेश्वरा, मला माझी नात परत मिळू दे. माझ्या कपाळावर लागलेला हा कलंक नाहीसा होऊ दे.
काय करू? माझी सून, तिला मी कसं सांभाळू? तिला मी कसं समजावू? ना तिने काही खाल्लंय ना प्यायलंय. मानसचे बाबा, ना त्यांना भूक लागते ना तहान लागते ना ते झोपतात ना त्यांना झोप येते. देवा, मला या दुःखातून या कलंकातून मुक्त कर. कुठून तरी काहीतरी मार्ग दाखव देवा. माझ्या घरातलं जेवण खाण सगळं बंद आहे. काही पत्ता लागला का? राधा सापडली आहे, काय पण बाळ अजूनही नाही सापडलं. काय म्हणाली ती? काय म्हणाली ती? ऐकून ते सांगा ना, सांगा ना काय म्हणाली ती? मी जाऊन तिला पकडेन. मी त्याची मान धरून तिला विचारेन की कुठे आहे माझं बाळ? काय बिघडवलं होतं मी तिचं? सांगा ना. तुम्ही पण चला माझ्यासोबत. कोणत्या पोलीस स्टेशनला आहे ती? अजिबात गरज नाहीये तुला पोलीस स्टेशनला जायची. पोलिसांना त्यांचं काम करू दे. असं नको व्हायला की तुझ्या मूर्खपणामुळे होत असलेलं कामही बिघडून जाईल. हो, मूर्ख तर मी होतेच आणि मूर्खच आहे अजून. म्हणून तर तिला ममतेची सावली देण्याचा प्रयत्न करत होते. तुम्ही मला किती वेळा समजावलं. एवढंच नाही तर सुनबाईने मला किती वेळा समजावलं. सुनबाईला तर तिचा संशयही यायचा, पण मी समजू नाही शकले. तुम्ही मला किती वेळा समजावलं. एवढंच नाही तर सुनबाईने मला किती वेळा समजावलं. सुनबाईला तर तिचा संशयही यायचा, पण मी समजू नाही शकले. तुम्ही पण मला किती वेळा सांगितलं की नोकरांना नोकरासारखं ठेवलं पाहिजे, पण माझी अक्कल गहाण पडली होती. हे आता तुझं फ्रस्ट्रेशन सोड आणि हे सांग मला, सुनबाई कुठे आहे? स्वतःच्या खोलीत बसून रडते. आत्ताच आलीये, खूप थकलीये. माझ्या तिच्या समोर जाण्याची हिंमत नाहीये. मी कोणत्या तोंडाने तिला दिलासा देऊ? जेव्हा तिला मी बघते तेव्हा मन धिक्कार करायला लागतं. हा, मानसचा फोन तर नव्हता आला. कोणी त्याला काही सांगितलं तर नाही? नाही, मानसचा फोन तर आला होता. सुनबाई आली त्यानंतर, पण तिने खूपच हुशारीने विषय टाळला. खूपच धीराची आहे सुनबाई. खूपच हिंमत आहे माझ्या सुनेमध्ये. तिच्या जागी मी असते तर मी फोनवरच रडायला लागले असते. अगं, तुला काहीतरी शिकलं पाहिजे सुनबाईकडून. शिक तू. सुनबाईकडून काहीतरी शिक तू. ती आत बिचारी बसून रडतीये, तू इथे रडतीयेस हॉलमध्ये. काय होणार आहे तुझ्या अश्रू गाळण्यामुळे सुजाता? अगं, तुला जाऊन सुनबाईला जरा धीर द्यायला पाहिजे. जातो. मी तिला कसा धीर देऊ? कोणत्या तोंडाने मी तिच्या समोर जाऊ? ठीक आहे, तुम्ही म्हणताय तर मी हिम्मत करून जाते सुनबाईशी बोलायला. सुनबाई, अशी किती वेळ रडत बसणार आहेस? तब्येत बिघडेल तुझी अशाने. असं करू नकोस. काय करू मी? मला आता नाही जगायचंय मम्मी. सुनबाई, तुला जगायचंय. आपल्या बाळासाठी जगायचंय, मानससाठी जगायचंय. माझी इच्छा नाहीये जगायची.
मी तळमळते माझ्या मुलीला बघण्यासाठी. काय माहिती कुठे असेल ती. सुनबाई, आम्ही सगळे पण बाळासाठी तळमळतोय. माझ्यावर विश्वास ठेव, आपले अश्रू वाया नाही जाणार. मम्मी, चला आपण मंदिरात जाऊया. मी परमेश्वरासमोर प्रार्थना करेन आणि तोपर्यंत करत राहीन जोपर्यंत माझी मुलगी मला परत नाही मिळत. मी तोपर्यंत तिथून परत नाही येणार. मम्मी, सुनबाई, ही पण काही सांगायची गोष्ट आहे? अगं, आम्ही तर आधीच मंदिर, मशीद, गुरुद्वारा सगळ्या उंबऱ्यांवर डोकं ठेवून आलोत. सगळ्या ठिकाणी नवस बोलून आलोत. तर मग परमेश्वर माझी प्रार्थना का म्हणून नाही कबूल करत आहे? तो का नाही ऐकत आहे माझं? माझी मुलगी का नाहीये माझ्या जवळ? सुनबाई, देव लवकरच ऐकेल. तो सगळ्यांची प्रार्थना ऐकतो. परमेश्वर न्याय देतो, अन्याय नाही करत. सुनबाई, विश्वास ठेव तू. पण परमेश्वर इतका वेळ का लावतोय मम्मी? त्याच्यासाठी तर कोणतेही काम इतकं कठीण नसेल ना. तर मग माझी मुलगी माझ्याजवळ का नाहीये? मला माझ्या बाळाला भेटायचंय, मला तिला बघायचंय. भगवान माझी इतकी मोठी अग्निपरीक्षा का घेतोय मम्मी? सुनबाई, भगवंत आपल्या धीराची परीक्षा घेतो, मातृत्वाची परीक्षा घेतो. नाही नाही देवा, प्लीज याहून जास्त माझी अग्निपरीक्षा नको घेऊस तू. मी आता जास्त वेळ माझ्या बाळापासून दूर नाही राहू शकत. मला माझी मुलगी परत हवी आहे. प्लीज, मला माझी मुलगी परत पाहिजे. बस बस, मला माझी मुलगी परत दे देवा. भगवंता काहीतरी चमत्कार दाखव. मला आमचं बाळ लवकर परत मिळू दे. हा, इन्स्पेक्टर वर्मा बोला. काय, बाळ सापडलं? तुम्ही पूर्णपणे तिला आयडेंटिफाय तर केलंयत ना? म्हणजे असं की रितिका मॅडमचीच मुलगी आहे ना, राईट? ओके, ठीक आहे. मी लवकरात लवकर तिथे पोहोचतो. काय, जज साहेब तिला घेऊन घरी यायला निघाले? ओके, ठीक आहे. मी रितिका मॅडमना इन्फॉर्म करतो मग. ऑल राईट, थँक्यू. हॅलो मॅडम. रितिकाची मुलगी सापडली. भाऊजींनी आपल्याला माफ पण केलं. आपल्या मनात होतं तसं झालं ना सूर्या? हो स्नेहा, खरं तर भाऊजींनी आपल्या मनावरचं ओझं हलकं केलं. खरं आहे तुझं. भाऊंनी आपल्याला माफ करून बस असं काही केलंय की समज आपलं जगणं सार्थकी लागलंय. आपला पुनर्जन्म झालाय. आपण भाऊजींचे कायम ऋणी राहू. स्नेहा, यापुढे आपण आपल्या मर्जीने कोणतंही काम करून भाऊंचं मन नाही दुखवायचं. आपण त्यांचं मन अजिबात नाही दुखावणार. आपण त्यांना तक्रारीची कोणतीही संधी नाही द्यायची. मी हा प्रयत्न करेन की आता मी त्यांचा भाऊ नाही तर मुलगा बनून राहीन. मी हा निर्णय घेतला की जोपर्यंत रोहित कावेरी दीदीकडून परत नाही येत तोपर्यंत मी भाऊंना कधीही रोहितची उणीव जाणवू नाही देणार. सूर्या, भगवंताची आपल्यावर खूप कृपा आहे की इतक्या आदर्शवादी माणसाला आपल्यासाठी नरम आणि कोमल मनाचं बनवलं त्याने. हो, मी तुला म्हटलं होतं ना स्नेहा, जेव्हा देवाची कृपा होते ना तेव्हा नशिबाची ही साथ मिळते. सगळं चांगलं होतं. आणि जेव्हा नशीब साथ देतं ना तेव्हा समजून चाल की दुनिया पण तुझी साथ देईल. सूर्या, आता प्रत्येक गोष्ट आपल्या मर्जीनुसारच होतीये. आपण हरलेली बाजी जिंकतोय. हो, आता सर्व काही सुरळीत होतंय. नाही सूर्या, पहिल्यासारखी परिस्थिती होण्यात एक कमी आहे. काय, तू कोणत्या कमीविषयी बोलतेस? ज्या छताच्या खाली आपण राहतोय, मला म्हणायचंय की हे घर आपलं असूनही आपलं नाहीये सूर्या. हो, या समस्येचं समाधान अजूनपर्यंत नाही होऊ शकलंय. याला जबाबदारही आपणच होत. यासाठीच यावरचं उत्तरही आपल्याला शोधावं लागेल. नाही सूर्या,
त्या बिल्डरशी भांडण्याचे परिणाम आपण बघितलेत. बघितलेच नाही, आपण ते भोगलेले आहेत. त्या बिल्डरकडून आपल्याला घराचे ओरिजिनल पेपर्स, ते ॲग्रीमेंट आपल्याला बिल्डरकडून परत घ्यायचं आहे. जोपर्यंत ते पेपर्स बिल्डरकडे आहेत तोपर्यंत आपले हात बांधलेले आहेत. आपण काही नाही करू शकत. आणि आपण भाऊजी आणि रितिकाला रिक्वेस्ट करूया. हो, तू बरोबर बोलतेस. जर भाऊ आणि रितिकाने या केसमध्ये इंटरेस्ट घेतला तर मग सर्व काही खूप सोपं होऊन जाईल. हो, व्यवस्थित होईल. मग ठीक आहे, आपण त्यांच्याशीच बोलूया आता. आता नको स्नेहा. पण का? आपल्याला 1-2 दिवस वाट बघावी लागेल. काय ना की अशा गोष्टी वेळ आणि मूड बघून केल्या जातात. मला वाटतं तू बरोबर बोलतोयस, पण ती वेळ कधी येणार? उद्या रितिकाच्या मुलीचा नामकरण समारंभ असणार आहे. हो, या फंक्शनमध्ये सगळे जवळचे नातेवाईक एकत्र असतील. आपण त्यानंतरच भाऊंशी बोलूया. हो सूर्या, आजकाल आपल्या घराची नक्षत्र बरी चालली आहेत. जे काम करायचं ना ते लवकर करतो. तू चिंता नको करूस. आता आपली ग्रह नक्षत्र कधीच वाईट नसतील. ग्रह नक्षत्र कायम चांगलीच असतील. कारण आपण कोणतंही वाईट काम नाही करायचंय. आपण लोकांच्या चांगल्याचाच विचार करायचा. सगळं काही छान होईल. हे भगवंता, आमच्यावर तुझी कृपा अशीच राहू दे. कच्च्या धाग्याने गुंफला हा संसार रे, पतीचे